काय दिलेलं आहे, दर सावधर शेकडा 10 दराने, म्हणजे 10% काय आहे? दर आहे, व्याजाचा दर आहे 10%. 500 का 5000 आहे? 5000. ठीक आहे. 5000 रुपये मुद्दलाची, मुद्दल किती आहे? 5000 रुपये. तर या 5000 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने 7250 रुपये रास, म्हणजे रास किती दिलेली? 7250 रुपये. रास होण्यासाठी किती वर्ष लागतील? थोडक्यात गणित असं आहे की तुम्ही एकाला आहे ना मुद्दल 5000 रुपये देताय, किंवा 5000 रुपये घेताय. मुद्दल किती आहे? 5000 रुपये. मग त्याला तुम्ही 10% काय लावायचा? दर लावायचा. बरोबर आहे का? म्हणजे थोडक्यात तुम्ही 10% दर लावतो म्हणजे घर झाकता. म्हणजे किती व्याज लावता? व्याज किती रुपये लागतं? 500 रुपये. किती लागणार व्याज? 500 रुपये. तर ते काय म्हणतात की या 5000 रुपयाचे 7250 रुपये व्हायला किती वर्ष लागतील? प्रत्येक वर्षी ते कितीने वाढणार आहे? 500 रुपये वाढणार आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का नाही? तर सिंपल साधी गोष्ट आहे. मला सांगा 500 आणि 7250 म्हणजे किती व्याज आहे टोटल? 7200 मधून 5000 गेले नाही का? किती राहिले? 2250 रुपये काय जाणार आहे? व्याज. बरोबर आहे? बरोबर आहे का? सिंपल साधी गोष्ट आहे. 500 500 500 500 4 वेळेस, म्हणजे 4 वर्षात 2000 रुपये जातील. बरोबर आहे? आणि वरचे 250 रुपये अर्ध्या महिन्यात, म्हणजे अर्ध्या वर्षात. ठीक आहे ना? म्हणजे 4 पूर्ण वर्ष आणि पुढचं वर्ष अर्ध, म्हणजे 4.5 वर्षात जातील. सोडवायची काय आवश्यकता नाहीये. समजतंय काय केलं आपण? कळलंय का? नक्की कळले ना? ही एक पद्धत आहे. आणि दुसरी, मग तुम्हाला जर का नाही तर मग तुम्ही कशात टाका? सूत्रात टाका, मंत्र म्हणा, ओम फट स्वाहा, ते बरोबर आहे. म्हणजे तुमचं सूत्र आहेच इथं. काय? सरळ व्याज बरोबर म गुणिले ग गुणिले क भागिले 100. ठीक आहे. सरळ व्याज किती रुपये? ह्याच्या दोघातला फरक नाही का? सरळ व्याज किती आहे? सरळ व्याज हा काय असतो? ह्या दोघातला फरक असतो, आहे ना? म्हणजे रास आणि मुद्दल याच्यातला काय असतो? तो फरक असतो. रास किती आहे? 7250 मायनस मुद्दल किती आहे? 5000. म्हणजे वरती किती रुपये घेताय तुम्ही? 2250 रुपये. हे काय तुमचं सरळ व्याज आहे. काय तुमचं आहे? सरळ व्याज. ठीक आहे ना? याच्या किती टाका तुम्ही याच्यात. म्हणजे सरळ व्याज किती आहे तुमचं? 2250 बरोबर. मुद्दल किती आहे? 5000. समजतंय ना? गुणिले व्याजाचा दर 10 गुणिले कालावधी काढायचं ना आपल्याला. हे आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. ठीक आहे. हे माहित नाही ते आपण काय करू? या पॅनलमध्ये. हे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती. भागिले 100. ठीक आहे. आता एक काम करा, इथं 2 शून्य, इथं 2 शून्य घालून टाका. उरलं इथं 50 आणि 10. हे सगळे इकडे काय होणार? भागिले होणार. बरोबर का? म्हणजे हे 2250 भागिले हे वरचे 50 गुणिले 10. इकडे काय भेटणार तुम्हाला? कालावधी. याचा 0 गेला, याचा 0 गेला. ठीक आहे ना? आता एक काम करा, 25 ने भाग द्या. 25 दुने 50. इथे किती येतील? 25 9 225. ठीक आहे ना? म्हणजे किती आलं? 9 भागिले 2. हा काय आला तुमचा? कालावधी. याला सोडा. 9 ला 2 ने भाग दिला. 2 8. 9 8 गेला 1, म्हणजे 4.1/2 असं लिहितात. 4.1/2. समजतंय का? तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. तुम्हाला जी बेटर वाटन, चांगली वाटन, तुमच्या डोक्याला मेंदूला जी पटन ते तुम्ही करा. समजले? हे लास्ट ऑप्शन आहे. ह्या पद्धतीने जाणं. आणखी व्यावहारिक पद्धती त्या पद्धतीने जाणं. नॉर्मली तुम्ही काय करू शकता? तिथं विचार करून सोडवू शकता. लक्षात आले का? तुम्हाला जी बेटर वाटन यू कॅन गो थ्रू इट. काय काय दिलंय ते आपल्याला पहिल्यांदा बारकाईने बघायचं. ठीक आहे.
जसा दर्शेल काही दराने. तुम्हाला दर माहिती आहे का? नाही माहिती. माहिती आहे का दर? नाही माहिती. एका रकमेचे सरळ व्याज हे मुद्दलाच्या 1/4 होते. म्हणजे सरळ व्याज आहे ना, सरळ व्याज. सरळ व्याज हे जे पण मुद्दल आहे ना, त्या मुद्दलाचे किती होते? 1/4 होते. असं त्यांनी दिलं इथं. एका रकमेचे सरळ व्याज हे मुद्दलाच्या किती होते? 1/4 होते. लक्षात येते? 1/4 म्हणजे किती? 1/4 म्हणजे त्याचे 4 भाग करायचे आणि 1 भाग घ्यायचा. त्याला म्हणायचं 1/4. म्हणजे भाकरीचे 4 पीस करायचे, त्यातला 1 आपण खायचा, 3 नाही खायचे. म्हणजे आपण 1/4 खाणार. लक्षात आले? चपाती घ्यायची, त्याचे 4 भाग करायचे, त्यातला 1 आपण खायचा, बाकीचे 3 नाही खायचे. त्याला म्हणायचं 1/4 खाणे. पिझ्झा घ्यायचा, त्याचे 4 भाग करायचे, त्याचे 3 आपण खायचे, 1 दुसऱ्याला द्यायचा. त्याला म्हणतो आपण 3/4 भाग आपण खाणे आणि 1/4 भाग दुसऱ्याला देणे. ठीक आहे ना? लक्षात आलंय का? बर्गरचे 4 भाग करायचे, त्यातले 3 आपण खायचे, 1 समोरच्याला द्यायचा. म्हणजे 3/4 आपण खाणे आणि 1/4 त्याला देणे. म्हणजे हे काय असतं? 1/4. 4 भाग करायचे, त्यातला 1 घ्यायचा. जी पण रक्कम आहे त्याचे किती भाग करायचे? 4. त्यातला 1 भाग आपण घ्यायचा. ठीक आहे ना? जी पण रक्कम आहे, तुम्हाला रक्कम माहिती आहे का? नाही माहिती. समजा मी सांगतोय की ते 100 रुपये. किती? 100 रुपये. म्हणजे 100 रुपयाचे 4 भाग केले तर 25चा 1 भाग पडतो. बरोबर आहे का? म्हणजे जर का 100 रुपये असतील ना, तर 25 रुपये म्हणजे किती असतात? 1/4 असतात. लक्षात आलंय का? समजलंय का? सिंपल साधी गोष्ट आहे. हा, सिंपल साधे. तुम्हाला काय करायचंय? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. दिलंय काय तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. काही दराने दर तुम्हाला माहित आहे का? जसा जसे काही दराने तुम्हाला दर माहित नाही. एका रकमेचे सरळ व्याज तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की एका रकमेचे सरळ व्याज हे मुद्दलाच्या 1/4 होते. म्हणजे हे जे काही सरळ व्याज आहे ना, जे पण काही तुम्हाला सरळ व्याज भेटणार आहे ते किती भेटणार आहे? जे पण तुमचं मुद्दल आहे ना त्याच्या 1/4. मग तुम्हाला माहित नाही तुमचं मुद्दल किती, मग तुम्ही त्या मुद्दलाला काय माना? 100 माना. म्हणजे जर तुमचं मुद्दल 100 असेल ना, तर तुम्हाला व्याज किती भेटणार आहे? 25 चोक 100 म्हणजे 25 रुपये. लक्षात येते का? जर तुमचं व्याज किती आहे? जर तुमचं मुद्दल जर तुमचं मुद्दल 100 असेल ना, तर व्याज किती आलं पाहिजे? टोटल 25 आलं पाहिजे. एवढंच बघायचं तुम्हाला. मुद्दल 100 पकडला तर व्याज किती यायला पाहिजे? 25. मग ऑप्शन फक्त क्रॉस चेक करा. ठीक आहे? 5% पकडला आपण. किती? 5%. आता हे मुद्दल किती? 100. 100च्या 5%. आता 1% किती येतं? 1. म्हणजे 5% किती येतं? 5. ठीक आहे? 5%. 5%नी 5 रुपये प्रत्येक वर्षाला. ते काय म्हणतात? व्याजाचा दर मुदतीच्या वर्ष एवढा असला पाहिजे. म्हणजे जेवढा व्याजाचा दर आहे ना, तेवढीच वर्ष मुदत. म्हणजे 5 वर्ष. 5% व्याजाचा दर आहे तर 5 वर्ष मुदत. म्हणजे आता आपण किती पकडलं? 5% पकडलं. किती वर्षासाठी घ्यायला लागेल मग? 5 वर्ष. 5% दर वर्षाला 5 रुपये. 5 वर्षाला 25 रुपये. आले का? 100च्या 1/4 आलं ना? म्हणजे ऑप्शन काय होतं तुमचा? ए. पहिले नीट वाचायचं. एका रकमेची, एक रक्कम आहे तुम्हाला माहित नाहीये, एका रकमेची सरळ व्याजाने, कुठले सरळ व्याज, 2 वर्षांची रास किती आहे? 2160 आहे. आणि 5 वर्षांची रास 2700 रुपये होते. तर त्यांनी काय विचारलं? व्याजाचा जसा जसे दर किती असं विचारले. बरोबर आहे का? तर ह्यांनी 2 वर्षांची रास काय सांगितलं? 2 वर्षांची रास. रास म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? रास म्हणजे तुम्ही जे मुद्दल दिलंय त्याच्यात तुम्हाला जे व्याज टाकून भेटणार आहे ना रक्कम टोटल, त्याला तुम्ही काय म्हणता? रास. म्हणजे ज्याला तुम्ही पैसे दिलेत ना, तो 2 वर्षानंतर तो तुम्हाला मुद्दला सकट किती रुपये देणार आहे? 2160 रुपये. आणि त्यांनी सांगितले
5 वर्षांची रास, म्हणजे 5 वर्षानंतर समजा त्याने जर का तुम्हाला मुद्दल आणि व्याज दोन्ही दिलं तर किती देणार आहे? 2700 रुपये. तर तुम्हाला काय विचारलंय? व्याजाचा दर. काय विचारलंय? व्याजाचा दर. कुठलं व्याज आहे? सरळ व्याज आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी तेवढंच असतं. बरोबर आहे का? चुकीचं आहे? प्रत्येक वर्षी काय असतं? तेवढंच असतं. लक्षात आलंय का? आता इकडे बघा, सिंपल साधी गोष्ट आहे. 2 वर्षांची रास किती आहे? 2160. 5 वर्षांची रास किती आहे? 2700. म्हणजे 2 वर्ष आणि 5 वर्ष याच्यामधला फरक किती वर्ष? 3 वर्ष. म्हणजे 3 वर्षाचा जो फरक आहे ना, ते 3 वर्षाचं वाढवलेलं काय? व्याज आहे. म्हणजे 3 वर्षांचं व्याज, 3 वर्षाचं व्याज किती असणार आहे? 2700 मधून किती गेले? 2160. किती राहिले? किती आले? 540. ठीक आहे. तर हे 540 रुपये व्याज आहे. किती वर्षांचं? 3 वर्ष. फरक घ्यायचा ना आपण. 3 वर्षाचं काय ते व्याज आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी किती रुपये व्याज भरला असेल? ते 540 भागिले 3, म्हणजे 3 एके 3 आले, राहिले 2, 3 8 ते 24, 3 0 0, म्हणजे 180 रुपये प्रत्येक वर्ष, नाही का? 180 रुपये वर्षाला व्याज भरतोय तो. बरोबर आहे का? आता इकडे या. 2 वर्षांची रास किती होती? 2160. म्हणजे 2 वर्षानंतर त्यांनी 180 ने 180 रुपये करून दिले असतील. बरोबर आहे का? म्हणजे त्याची जी मुद्दल होतं ना, मुद्दल, ते मुद्दल किती होतं? याच्यातनं 2160 मधून किती गेले? 180 च्या डबल 360. किती राहिले? 2160 मधून 360 गेले. किती राहिले? 1800. हे काय होतं त्याचं? मुद्दल. विचारलं काय? व्याजाचा दर किती? म्हणजे 1800 ला 180 रुपये व्याज घेतोय ना तो. 1800 ला 180 म्हणजे एक जर दाखलं तर 180 भेटते ना. 10% व्याज घेते का नाही? ऑप्शन ए. समजलं का? काय सांगितलं इकडे बघा. जसा दशे 12 धरण, दर किती? 12. 4000 रुपये मुद्दलाची, म्हणजे मुद्दल किती? 4000. 8 वर्ष मुदतीत, म्हणजे मुदत किती? 8 वर्ष. जेवढं व्याज मिळतं, ह्याच्यात जेवढं व्याज मिळतं ना, तेवढ्याच रकमेवर, म्हणजे तेवढ्याच रकमेवर तेवढंच व्याज, म्हणजे 12%च व्याज. तेवढ्याच रकमेवर तेवढेच व्याज 6 वर्ष. तेवढ्याच रकमेवर, म्हणजे तेवढ्याच रकमेवर, म्हणजे 4000 रुपयावर तेवढंच व्याज भेटलं पाहिजे. म्हणजे व्याज काय झालं पाहिजे? तेवढंच भेटलं पाहिजे, सेम. तर 6 वर्षात तुम्हाला जर का सेम व्याज मिळवायचं असेल ना, तर व्याजाचा दर किती लावणार असं विचारलं. ठीक आहे, सिंपल साधी गोष्ट. त्याच्यात आवड काय नाही. इकडे बघा, दर किती आहे? 12%. बरोबर का? 4000 रुपयावर 12% लावले किती येतो? 10% म्हणजे 400. 1% म्हणजे 40. म्हणजे 40 आणि 40 80. 480. म्हणजे तुम्ही 1 वर्षासाठी किती घेणार? 480. किती वर्ष घ्यायचंय? 8 वर्ष. म्हणजे 480 गुणिले 8, म्हणजे किती व्याज घेणार तुम्ही? किती? 3840. बरोबर आहे का? सगळ्यांच 3840 रुपये काय घेणार तुम्ही? व्याज. म्हणजे तुम्हाला एवढंच व्याज आलं पाहिजे. किती आलं पाहिजे? 3840च व्याज आलं पाहिजे. किती व्याज भेटलं पाहिजे? 3840 रुपये व्याज भेटलं पाहिजे. मुदत किती आहे? 6 वर्ष. मुद्दल पण 4000.
तर व्याजाचा दर किती? ठीक आहे ना. हे तुम्ही सूत्रात टाकलं तर तुम्हाला सुटू शकणार आहे. म्हणजे काय? व्याज, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. ठीक आहे. सरळ व्याज किती पाहिजे? 3840 बरोबर. मुद्दल किती? 4000 गुणिले दर काढायचं ना आपल्याला. कालावधी किती? 6 वर्ष भागिले 100. हे 2 0 गेले, हे 2 0 गायब झाले. हे 40 इकडे भागिले होणार, 6 पण इकडे भागिले होते. ठीक आहे. म्हणजे 3840 भागिले हे 40 आणि इकडचे 6. इथं भेटणार तुम्हाला दर. ठीक आहे. आपण 0 गेला, आपण 0 गेला. ठीक आहे. 4 ने भाग गेला, 4 1 4, 4 9 36, खाली राहिले 2, 4 7 24 आणि 6 ने भाग गेला, 6 1 6, 6 1 6, खाली राहिले 3, 6 6 36. म्हणजे 12% दर येईल. किती? सॉरी 16% दर येईल. किती? जर का ह्याच्यावर 16% लावले ना तर तेवढं व्याज भेटणार. त्यांनी पुढचं गोष्ट काय विचारली नीट बघा. मिळवण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल? कितीने वाढवायला लागेल? पहिले किती होतं? 12. म्हणजे जर 12चं 16 करायचं असेल तर किती वाढवायला लागेल? 4. म्हणजे ऑप्शन सी 16% येणार आहे. बरोबर आहे तुमचं, त्याच्यात काही गोष्ट नाही. त्यांनी विचारलंय काय? कितीने वाढवायला लागेल? समजलंय? हे लिहून घ्या. ह्याच्यातच मी तुम्हाला एक दुसरं पण ठीक आहे. हेच गणित कसं करायचं दुसऱ्या पद्धतीने सांगतो तुम्हाला. इकडे बघा, नीट लक्ष द्या. खतरनाक आहे. पैसे तेवढेच राहणार आहेत ना? पैसे बदलणार आहेत का? बदलणार काय? दर बदलणार आहे. काय बदलणार आहे? दर बदलणार. सिंपल साधी गोष्ट आहे. तर मी काय केलं, मग ते 4000 मुद्दल आहे ना, जाऊ दे म्हटलं, माझ्याकडे तेवढे रुपये आहेत का? नाही. मी म्हटलं माझ्याकडे 100 रुपये. मी माझे पैसे पकडणार नाही का? मुद्दल बदलणार आहे का? नाही. मला सांगा 12 दरांनी, म्हणजे 100च्या 12 म्हणजे 12 येतात. जास्त झंझट करायची गोष्ट नाही. मग 12 दरांनी 8 वर्षासाठी 12 8 96 होतात. आणि मला एवढंच व्याज पाहिजे. किती वर्षात? 6. मग किती? 1696. म्हणजे मला 16 व्याजाचा दर लावायला लागेल. म्हणजे फरक किती झाला? 4. ऑप्शन सी. कसं आहे? डोकं लावायचं फक्त, नुसतं डोक्याला तेल नाही लावायचं. काय केलं का आपण? झंझटच, जी झंझट आहे ना तीच कमी करून टाकली. कारण मुद्दल दोन्हीकडे सारखे. 4 कुठं तुम्ही 4000चे ते काढत बसणार, त्याला नाही का 3840. हे डोक्याला ताप करून कुणी घ्यायला सांगितले? व्याज तर सेम भेटणार आहे ना, मुद्दल बी तेवढंच आहे ना. फक्त कशात फरक करतोय आपण? मुदतीत फरक करतोय. आपण तेच घालून टाकलं. कळले? त्याच्यामुळं डोंट बी क्लेवर, बी स्मार्ट. म्हणजे हे मला तुम्हाला सांगायला लागत असेल तर मग द्या सोडून. स्मार्ट म्हणजे काय? हुशार असणं काय आवश्यक? स्मार्ट वन. काय दिलंय बघा. ए ने 1500 रुपये रक्कम 3 वर्ष मुदतीसाठी बी ला आणि 2000 रुपये रक्कम 5 वर्षांसाठी सी ला सरळ व्याजाने दिली. दोघांकडनं ए ला एकूण 1160 रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा दशांश दर किती असं विचारलेलं आहे. ठीक आहे. सिंपल साधी गोष्ट आहे. हा ए, हा काय? ए. ठीक आहे. हा ए याने काय केलं? दोघ जणांना पैसे दिले. हा काय केलं? ए ने बी ला किती रुपये दिले? समजा बी काढला आपण. हा बी, हा ए, हा बी आणि तिसरा पण एक सी. ठीक आहे. हा सी. तर ए ने 1500 रुपये रक्कम 3 वर्ष मुदतीसाठी कोणाला दिली? याला. म्हणजे याला किती रुपये दिले? 1500.
किती वर्षांसाठी? 3 वर्षांसाठी. आणि याला किती दिले? 2,000 रुपये. किती वर्षांसाठी? 5. समजते? दोघांकडनं आहे ना त्याला व्याज किती भेटलं? 1,160 रुपये. दोघांकडनं मिळून त्याला किती रुपये भेटले? 1,160. हे काय भेटलं त्याला? व्याज. तर मग व्याजाचा दर दशादशे किती? दोघांना आपण एकाच दराने त्याने पैसे दिलेले. लक्षात येते का तुमच्या? म्हणजे याला पण तेवढ्याच टक्क्याने दिल्यात जेवढे याला दिले. तेवढं तुम्हाला काय करायचं? फक्त काढायचंय. तुम्हाला ही गोष्ट माहिती की व्याज किती आहे दोघांचं मिळून? 1,160 आहे. म्हणजे याला जे सरळ व्याज भेटले ना ते दोघांकडनं भेटलेले. म्हणजे त्या दोघांच्या पण सरळ व्याजाची काय असणार आहे? बेरीज असणार आहे. मग पहिल्याचं सरळ व्याज म्हणजे मदत भागिले 100, बरोबर आहे का? प्लस दुसऱ्याचं पण सरळ व्याज म्हणजे मदत भागिले 100. दोघांचं मिळून काय येते? सरळ व्याज. मग दोघांचं मिळून सरळ व्याज किती? 1,160. आता पहिल्याचं मुद्दल किती आहे? 1,500 गुणिले दर माहिती आहे का? तो तर काढायचा ना आपल्याला, बरोबर आहे का? त्याला आपण म्हणू एक्स. कालावधी किती आहे? 3 वर्ष भागिले किती? 100. प्लस ह्याचं मुद्दल किती आहे? 2,000. प्लस दर आपल्याला माहिती आहे का? नाही, तो काढतो ना आपण दोघांचं. ठीक आहे, त्याला आपण एक्स पकडलेला आहे. दोघांचा पण दर सारखा आहे ना. कालावधी किती आहे? 5 वर्ष गुणिले, ठीक आहे, भागिले 100. ठीक आहे, काय अवघड नाही. आता ह्याचे 2 झिरो आणि याचे 2 झिरो गेले. ह्याचे पण 2 झिरो आणि याचे पण 2 झिरो गेले. 15 त्रिक 45 एक्स. ठीक आहे, प्लस 20चा 100 एक्स. म्हणजे 100 आणि 45 किती झाले? 145 एक्स. 1,160. 1,160 ला किती बांधायचा? 145. ठीक आहे, इकडे करतो. म्हणजे एक्स बरोबर 1,160 भागिले 145. ठीक आहे, 5 ने भाग द्या म्हणजे थोडंसं छोटं होईल. 5 दुणे 10, खाली राहिले 4. 5 9 45. ठीक आहे, आणि इकडे बघायला गेलं तर 5 दुणे 10, खाली राहिले 1. 5 3 15, खाली राहिले परत 5 दुणे 10. आणि 29 ने डायरेक्ट भागले 232 ला. 29 8 ते 232 म्हणजे किती आला? 850. या पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे.